जिजाऊ जयंतीनिमित्त अतिशय सुंदर सोपे भाषण आपण पाहणार आहोत. येथे उपस्थित सर्वांना माझे प्रथमतः वंदन. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वंदनीय पूजनीय माँसाहेब जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अशा माय माऊली लाखात नाही तर जगात एक होत्या. आजच्या प्रत्येक स्त्रीला जिजाऊ होणं खूप गरजेचं झालं आहे. स्वतःचं स्वातंत्र्य, सोशल मीडिया, करिअर या सर्वांच्या विचारात आपल्या मुलाला आपण काय शिकवतो याचा विचार प्रत्येक आईने केला पाहिजे. जिजाऊंनी स्वराज्याची सुंदर स्वप्न शिवबांच्या मनात लहानपणापासूनच कोरलं. त्यामुळे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. आपली मुलं मोबाईल आणि सोशल मीडिया यात एवढी गुंतून चालली आहे की त्यांना स्वतःचा विचार करण्याची क्षमता जणू संपत चालली आहे. राजमाता जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला. लहान वयातच त्यांचा विवाह मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी भोसले यांच्याशी झाला. जिजामाता आणि शहाजीराजे यांना 2 मुलं होती. थोरला मुलगा संभाजी शहाजीराजांसोबत असायचे, तर धाकटे शिवबा लहानपणापासूनच माँसाहेब जिजाऊ यांच्याबरोबर असायचे. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. या जुलमी सत्तांच्या कचाट्यातून रयतेला वाचवायला हवं असं जिजामातांना नेहमी वाटे. जिजामातांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण, महाभारताचे संस्कार केले. याच प्रेरणेतून शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या, जीव धोक्यात घालावा लागला. मात्र जिजामातांनी स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्करण्यापासून रोखलं नाही. परंतु आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा या थोर माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. आपण जिजाऊ तर होऊ शकत नाही, पण त्यांचे विचार मनात रुजवून त्यांचा आदर्श नक्कीच घेऊ शकतो व उद्याची सुजाण पिढी घडवू शकतो. शेवटी एवढेच म्हणेल, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे. धन्यवाद. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.